महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या इचलकरंजी शहरातील नदिवेस नाका ते गणपती मंदिरपर्यंतच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. हे काम गेल्या 2 वर्षांपासून संथ गतीनं सुरू आहे. या रस्त्याच्या एकाच बाजूवर काम सुरू असल्यानं वाहनधारकांना तारेवरची कसरत करून जावं लागतंय. या ठिकाणी लहान मोठे अपघातही होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याचं काम बंद असल्यानं वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागली आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. याचा फटका रुग्णवाहिकेतून येणाऱ्या रुग्णांनाही बसतोय. रस्त्याचं काम असंच संथगतीनं सुरू राहिलं तर यंदाच्या पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पूर्ण होणार नाही अशी चिन्ह दिसत आहेत. त्यामुळं बांधकाम विभागानं रस्त्याचं काम पावसाळ्याच्या पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश मक्तेदाराला द्यावेत, अन्यथा या मक्तेदाराला काळ्या यादीत घालावं अशी मागणी वाहनधारकांमधून होतीये.